आमची मागणी आहे की इतर राज्यामध्ये मध्य प्रदेश असो, राजस्थान असो, कर्नाटक असो, देशातल्या विविध राज्यामध्ये कोविडचे निर्बंध शिथिल करून आज हे सफारी चालू आहे. पर्यटनाच्या माध्यमातून विचार करता. आणि हा जो महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतला आहे तो अतिशय चुकीचा निर्णय आहे. तर त्याच्यामुळे हे निर्बंध हटविण्यात यावं, शिथिल करण्यात यावं, या संदर्भामध्ये सूचना करण्याच्या संदर्भात त्यांना पत्र लिहिलेलं आहे की मागील 2 वर्षाच्या कालखंडात जे आपण अनुभवतो की मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी निर्माण झालेली आहे आणि जवळपास 2,500च्या वरती कामगार तिथे कार्यरत आहे. मग ते हॉटेल चालक असो, जिप्सी चालक असो, मालक असो, तिथे काम करणारे गाईड्स असो, कर्मचारी असो, सर्वांच्या व्यवसायावरती गदा आलेली आहे. हे थांबल्या गेलं पाहिजे. तुम्ही कोविडचे निर्बंध लावा, पण ते निर्बंध शिथिल असले पाहिजे. त्या संदर्भामध्ये आदरणीय मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी सर्वांना निवेदन देऊन सूचना केल्या आहे आणि त्या संदर्भात चर्चा सुद्धा झालेली आहे. नाही, विचारी म्हणजे निर्णय हा सगळ्या गोष्टीचा समान विषय समजून घेऊन निर्णय घेतला गेला पाहिजे. कारण देशामध्ये नुसतं महाराष्ट्रातच कोविडचा प्रादुर्भाव असा नाही, तर प्रत्येक राज्यामध्ये आहे, भारत देशामध्ये संपूर्ण ठिकाणी आहे. एवढंच नाही तर विदेशात सुद्धा कोविडचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे आणि 3रा व्हेरियंट आता आलेला आहे. मी तर असं म्हणेन की राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे दोन्ही बाजूने जर आपण विचार केला तर कोविडच्या संदर्भामध्ये सपसेल हे फेल ठरलेलं आहे. कारण कुठल्याही पद्धतीचं फक्त कोविड हे लसीकरण आणि कोविडवरती हे लसीकरणाचा फक्त त्यांनी म्हणजे लसीकरण हा एक उपाययोजना आणलेली आहे, पण अजूनही कुठलेही ठोस उपाययोजना कोविडच्या संदर्भात राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून कुठलीही गाईडलाईन अजूनही आलेली नाही. एखाद्याला कोविड झालं तर त्याला क्वारंटाईन करायचं, त्याला रेमडेसिवीरचं इंजेक्शन द्यायचं, त्याला ऑक्सिजन कमी लेवल झाली त्याला पुरवठा करायचं. पण 2 वर्षाच्या कालखंडात जर आपण अनुभवलं तर कुठल्याही पद्धतीचं स्पेसिफिक त्याच्यावरती उपाययोजना म्हणा किंवा स्पेसिफिक डायग्नोसिस म्हणा अजूनही केंद्र सरकारच्या माध्यमातून असो वा राज्य सरकारच्या माध्यमातून असो अजूनही उपाययोजना झालेल्या नाही.